हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 21 जूनच्या एपिसोडमध्ये आपण या मालिकेत आता पुढे काय घडणार आहे, या मालिकेत नेमका काय ट्विस्ट येणार आहे याबद्दलच जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आता प्रेक्षकांची फेवरेट बनत चालली आहे. सध्या पूजा या मालिकेत कृष्णाची मोठी जाऊ बनून या घरात आली आहे. मी या घरची थोरली सून, समर रांगणे पाटलाची बायको पूजा समर रांगणे पाटील असा मास ती दाखवतीये. आणि या घरात येण्याचं तिचं एकमेव उद्दिष्ट आहे ते म्हणजे कृष्ण आणि दुष्यंतचा अपमान करणं, त्यांच्या हातातून सगळी सत्ता सगळा पैसा स्वतःकडे खेचून घेणं आणि मग या रांगणे पाटील कुटुंबाची एकमेव सर्वेसर्वा बनणं हेच पूजाचं उद्दिष्ट आहे. आणि समरला सुद्धा तेच हवंय. समर आणि पूजा रात्रंदिवस फक्त कृष्ण आणि दुष्यंतचा कसा अपमान करता येईल, त्यांना कसं कमी दाखवता येईल याबद्दलच दोघे विचार करत असतात, प्रयत्न करत असतात. या मालिकेचे मागील काही एपिसोड खरंच खूप भारी होते. म्हणजे जेव्हा पूजा ही समरशी लग्न करून आली त्यानंतर तर कृष्णाचा जो यथेच्छ अपमान केलाय, असा अपमान कृष्णाचा इतिहासात कधी झाला नव्हता. कधी बाळाजाबाईने सुद्धा कृष्णाचा एवढा अपमान केला नव्हता जेवढा पूजाने कृष्णाचा अपमान केला. कृष्णाला स्वतःच्या पाया पडायला लावल्या, त्यानंतर कृष्णाला स्वतःच्या पायाशी बसायला लावलं, कृष्णाला नाही नाही ते बोलली, सावत्र असं तसं, आणि कृष्णाने हे सगळं सहन करून घेतलं. त्यामुळे प्रेक्षकसुद्धा खूप चिडले होते की कृष्णा एवढं सहन का करतीये. आढळरावसुद्धा गप्प होते. पण त्यानंतर गोष्टी बदलल्या. आढळरावनी पूजाला ठणकावून सांगितलं, कृष्णा आमचा मान अभिमान स्वाभिमान आहे, कृष्णा माझी लेक आहे, तिचा सावत्र म्हणून अपमान करायचा नाही. त्यामुळे पूजाची बोलती बंद झाली, ती थोडी लिमिटमध्ये आली. मग समोरासमोर वार करण्यापेक्षा तिने पाठीमागून वार करण्याचं ठरवलं. आणि गोंधळाच्या कार्यक्रमात काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बिचाऱ्या कृष्णाने काहीही मनात न ठेवता पूजा आणि समोरच्या गोंधळाची सगळी तयारी केली. आणि मग या गोंधळी मंडळींनी सुद्धा कृष्णाचं तोंड भरून कौतुक केलं. पण पूजाला हे सहन झालं नाही. पूजाने कृष्णाला सगळ्यांसमोर नाचायला सांगितलं. पण देवी आईच्या गोंधळात देवी आईची भक्ती करणं म्हणजे नाचणं असं गोंधळी मंडळींनी सांगितल्यानंतर कृष्णाने अतिशय सुंदर नाच सादर केला. त्यामुळे सगळेच खुश झाले. पूजाचा त्यामुळे आणखीन जळफळाट झाला. मग कृष्णाला तोंडावर पाडायचं म्हणून पूजाने केळीचं साल फेकलं आणि या केळीच्या सालावरून तीच आपटून तोंडावर पडली. तिचा कपाळ मोक्ष झाला, तिचं डोकं फुटलं आणि ती बेशुद्ध सुद्धा पडली होती. म्हणजे देवी आई सुद्धा तिला सांगतीये की सुधर, ही नाटकं बंद कर. पण शेवटी 100 पापाचा घडा भरल्याशिवाय ही पूजा काही सुधारायची नाही आणि सुधारणार नाहीच. तिला शिक्षा मिळणार आणि ती आयुष्यभर शिक्षा भोगत राहणार. त्यामुळे पूजाने आपला पुढचा प्लॅन तयार केला. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा जो सोमवारचा एपिसोड असणार आहे ना, तो खरंच खूप भारी असणार आहे, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की पूजा कृष्णावर खोटे आरोप लावणार आणि म्हणेल की कृष्णाने जाणून बुजून मला पाडलं, मला धक्का दिला. तिने जाणून बुजून केळीची साल जमिनीवर टाकली होती, ज्या केळीच्या सालीवरून मी पाय घसरून पडले. त्यामुळे कृष्णाने सगळ्यांसमोर माझी हात जोडून माफी मागायची. यावरून दुष्यंत आणि पूजामध्ये जबरदस्त भांडण सुरू होईल. दुष्यंत कृष्णाची बाजू घेत असेल की कृष्णा असं कधीच करू शकत नाही, कृष्णाने तुला धक्का दिलेला नाहीये, त्यामुळे ती तुझी माफी मागणार नाही. मग दुष्यंत पूजाला शटअप म्हणणार, पूजा त्याला यू शटअप म्हणणार. या दोघांमध्ये जबरदस्त भांडण सुरू असेल. तेवढ्यात आढळराव चिडून म्हणतील, बस झालं, हे आपलं घर आहे, हा काय कुस्तीचा आखाडा नाहीये. आणि तुम्ही एकमेकांचे नातेवाईक असताना सुद्धा असे शत्रू असल्यासारखे का भांडताय? परंतु पूजा काही शांत बसणार नाही. पूजा म्हणेल, फादर इन लॉ, या कृष्णाने माझा खूप मोठा अपमान केलाय, माझ्या विरुद्ध कट कारस्थान केलंय आणि आता तिला सगळ्या गावासमोर पंचायतीसमोर माझी माफी मागावीच लागेल. आणि हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसणार. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृष्णा ही गावची सरपंच आहे. गावात तिला मान आहे आणि गावच्या सरपंचानेच पंचायतीमध्ये
या पूजाची हात जोडून माफी मागायची म्हणजे पूजाचा इगो सुखावला जाणार आणि कृष्णाला खूप मोठा अपमान सहन करावा लागणार. आणि कृष्णाचा एवढा मोठा अपमान झाल्यानंतर कृष्णा नक्कीच सरपंच पदाचा राजीनामा देईल आणि मग मला सरपंच होता येईल असा या पूजाचा घाणेरडा प्लॅन आहे. म्हणूनच पूजाने हा सगळा प्लॅन तयार केला आहे. कृष्णाला पाडण्याचा प्लॅन तर फ्लॉप झाला, पण अशा वेगळ्या प्रकारे कृष्णाचा बदला घ्यायचा असं पूजाने ठरवलंय. मग कृष्णा यासाठी तयार होईल का? खरं सांगायचं तर हो, कृष्णा यासाठी तयार होईल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या पूजाने सांगितलं, कृष्णा डोंगरावर जाय आणि तेथून उडी घेऊन मर, तर आमचं कुटुंब सुखी राहील, तर मी या कुटुंबाला सुखी ठेवील. तरीसुद्धा कृष्णा यासाठी तयार होईल. ती दरीत उडी घेईल, स्वतः मरून जाईल आणि पूजा जसं म्हणेल तसंच करेल. कारण जेव्हापासून पूजा या घरात लग्न करून आली आहे, तिने एकच ठरवलंय की पूजा जे म्हणणार तसंच मी करणार आणि माझ्या नवऱ्याचं मी काहीच नाही ऐकणार. त्यामुळे पूजाने जे सांगितलंय ते कृष्णा नक्कीच करायला तयार होईल. परंतु मग यात ट्विस्ट काय? खरंच कृष्णा ही सगळ्या पंचायतीसमोर पूजाची हात जोडून माफी मागणार का? तर नाही फ्रेंड्स. आता एक सगळ्यात मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर जेव्हा पूजा ही कृष्णाला हात जोडून माफी मागायला सांगणार, तेव्हा बिचारी कृष्णा तर खाली मान घालून, "वय पूजे, मी तुझी माफी मागायला तयार आहे," असं म्हणून माफी मागायला तयार होणार. पण दुष्यंतला हे बिलकुल आवडलेलं नसेल. दुष्यंत हा कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करेल, "कृष्णा, तू खूप मोठी चूक करतीये. पूजाची माफी मागायची काहीही गरज नाहीये. एकतर पहिली गोष्ट, तू पूजाला जाणून बुजून धक्का दिला नव्हता. खरं सांगायचं तर मला असं वाटतं, तू तिला धक्काच दिलेला नाहीये. हा सगळं तिचं कट कारस्थान होतं. तुला पाडण्यासाठी तिने ती केळीची साल जमिनीवर टाकली आणि स्वतःच त्या केळीच्या सालीवरून खाली घसरून पडली. हा सगळा त्या पूजाचा डाव होता. मग तिने तुझ्यावर खोटे नाटे आरोप लावले आणि आता तुला माफी मागायला लावतीये. त्यामुळे जर तुझी चूक नाहीये, तर तू माफी मागायला नको. ही पहिली गोष्ट. आणि त्यात मला पूजाचा मोठा डाव दिसतोय. पूजा जाणून बुजून सगळ्या गावासमोर तुला माफी मागायला लावतीये. कारण मग तुझा खूप मोठा अपमान होईल. त्यानंतर तू सगळ्यांसमोर तिची माफी मागितल्यावर तुला असं वाटेल की गावच्या सरपंचाचा अपमान झाला. मग तू पुन्हा एकदा सरपंच पदाचा राजीनामा द्यायचा विचार करशील आणि मग पूजा तुला या सरपंच पदावरून हटवून स्वतः गावची सरपंच बनण्याचा विचार करेल. त्यामुळे माफी मागू नकोस. पण कृष्ण आपली तीच जुनी कॅसेट वाजवणार. दुष्यंत सरकार, माफी मागितल्याने कुणी कमी होत नाही, कुणी मोठं होत नाही आणि जर पूजाचा आत्मा सुखावणार असेल तर मी तिची माफी मागायला तयार आहे. दुष्यंत तिला खूप समजावेल, कृष्णा याची गरज नाहीये, प्लीज असं करू नको. पण नवऱ्याचं ऐकायचं नाही असं ठरवूनच कृष्णाने लग्न केलंय आणि पूजाचं ऐकायचं असं सुद्धा तिने ठरवलंय. त्यामुळे ती काहीच ऐकणार नाही. त्यामुळे दुष्यंतला खूप राग येईल. पण फक्त रागराग करून, चिडचिड करून, आदळआपट करून काही होणार नाही. मला हे होऊ नाही द्यायचंय. मला कृष्णाला वाचवायचंय असं ते ठरवणार. आणि मग त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे जेव्हा आपला पुढचा प्लॅन बनवतील, कृष्णा तर यामध्ये नसेल, दुष्यंत सरळ सरळ भक्ती आणि बंब्याला कॉल करणार आणि या दोघांना विचारेल की ज्या दिवशी आपला हा कार्यक्रम सुरू होता, गोंधळ सुरू होता, तेव्हा एखाद्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आहे का? कुणी व्हिडिओ काढलाय का? जर कुणी व्हिडिओ काढला असेल, रेकॉर्डिंग केलं असेल, तर त्यामध्ये स्पष्ट दिसून येईल की कृष्णाने पूजाला धक्का मारला होता की नाही. तेव्हा बंब्या सांगणार, "हो दाजी, तेव्हा तर मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो." हे ऐकून दुष्यंतला खूप आनंद होईल आणि मग बंब्या, भक्ती, कृष्णा, पूजा हे चौघे एकत्र येतील आणि मग हा व्हिडिओ पाहतील आणि हा व्हिडिओ पाहिल्यावर सगळ्यांना जबर धक्का बसेल. सगळ्यांना कळून येणार की फक्त जेव्हा पूजा पडलीच तेव्हा नाही, तर जेव्हा कृष्णा ही डान्स करत होती, तेव्हा सुद्धा पूजाने दगड तिच्या वाटेत फेकला होता. हा दगड कृष्णाच्या पायात यावा, कृष्णा पडावी किंवा तिला इजा व्हावी, हा या पूजाचा प्लॅन होता. पण तो प्लॅन सक्सेसफुल झाला नाही. त्यामुळे त्यानंतर पूजाने केळीचं साल जाणून बुजून जमिनीवर टाकलं, ज्यामुळे कृष्णा घसरून खाली पडावी. परंतु हे केळीचं साल तिच्याच पायाखाली आलं आणि ती घसरून पडली, हे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असेल. पण तेव्हा कृष्णा आणि दुष्यंत काहीच बोलणार नाही, काहीच करणार नाही. तर पूजाचा डाव तिच्यावरच उलटवायचा असं त्यांनी ठरवलेलं असेल. आणि मग जेव्हा
पंचायत भरणार, सगळा गाव जमा होणार. तेव्हा कृष्ण आणि दुष्यंत समोर पूजा एकदम मिजाजात आलेली असेल. पूजा, समर, सावित्री यांचा माजच वेगळा असेल, की आता कृष्णा सगळ्या गावासमोर माझी माफी मागणार आणि मग मी कृष्णाला सरपंच पदाचा राजीनामा द्यायला सांगेल आणि या गावची सरपंच मी बनेल. पूजा म्हणेल, "ए कृष्णा, चल माझी माफी माग. तू जाणून बुजून मला पाडण्याचा प्रयत्न केला. तू जाणून बुजून हे सगळं केलंय." तेव्हा दुष्यंत म्हणेल, "थांब पूजा, कसं आहे, कधीही न्यायनिवाडा करायचा असेल ना, तर साक्ष पुरावे हवे असतात आणि तुझ्याकडे तर कोणतीच साक्ष नाहीये. तू स्वतः आरोप लावतीये आणि आम्हाला ते मान्य नाही आहेत." पूजा चिडून म्हणेल, "मी रांगणे पाटलांची थोरली सून आहे. मी कधी खोटं बोलत नाही. मी जे बोलतीये तेच खरं आहे आणि कृष्णाने माझी माफी मागायलाच पाहिजे. ए कृष्णा, चल माझी माफी माग." परंतु दुष्यंत त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल, "पूजा, तुझ्याकडे तरी कोणताही साक्ष पुरावा नाहीये, पण आमच्याकडे एक पुरावा आहे, ज्यावरून हे सिद्ध होईल की कृष्णाने तुला पाडण्याचा प्रयत्न केला की मग दुसरंच काहीतरी घडलंय." हे ऐकून पूजा आणि समरला जबर धक्का बसणार. आता दुष्यंतकडे काय पुरावा आहे हाच प्रश्न या दोघांना पडेल आणि मग दुष्यंत तेथे एक भला मोठा टीव्ही LCD आणणार आणि त्या LCDवर काल रात्रीचं हे व्हिडिओ फुटेज प्ले केलं जाईल, ज्यामध्ये सगळ्या गावासमोर दिसणार की कृष्णाची काहीच चूक नव्हती, तर हे सगळं पूजाचं कट कारस्थान होतं आणि पूजानेच कृष्णाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि ती स्वतःच या केळीच्या सालावरून घसरून पडली. त्यामुळे पूजा, समर, सावित्री सगळ्या गावकऱ्यांना जबर धक्का बसेल आणि मग सगळेजण हे पूजाकडे रागारागाने पाहू लागतील. पूजाला समजेल आता आपलं काही खरं नाही आणि मग सगळे गावकरी पेटून उठतील आणि म्हणतील, "सरपंच बाई, या पूजाने तुमचा अपमान केला. तुमच्या विरुद्ध एवढं मोठं कटकारस्थान केलं. आता आम्ही तिला काही सोडणार नाही." आणि मग सगळ्या गावातल्या बायका चक्क या पूजाला पकडतील. त्यामुळे पूजा खूप घाबरणार, सावित्री घाबरणार. "ए सोडा मला, सोडा मला," असं म्हणेल ती. परंतु गावकरी काही तयार होणार नाही. पण शेवटी कृष्णाला या पूजाचा कीव येणार, कळवळा येणार आणि कृष्णा म्हणेल, "सोडा, तिला सोडा." आणि गावकरी म्हणतील, "सरपंच बाई, तिने तुमच्या विरुद्ध खूप मोठं कटकारस्थान केलंय. तिला शिक्षा मिळायलाच पाहिजे." कृष्णा म्हणेल, "ठीक आहे, न्यायनिवाडा होणार आणि पूजाला शिक्षा मिळणार. पूजा मला जी शिक्षा देत होती तीच शिक्षा तिला मिळणार. जशी पूजाची इच्छा होती की सगळ्या गावासमोर मी हात जोडून तिची माफी मागावी, तसंच आता पूजाने सगळ्या गावासमोर, पंचायतीसमोर हात जोडून माझी माफी मागावी, तरच मी तिला माफ करेल आणि हीच तिची शिक्षा आहे." पूजाला खूप राग आलेला असेल. पूजा चिडून म्हणेल, "मी हात जोडून तुझी माफी? माय फूट! मी रांगणे पाटलांची थोरली सून आहे आणि तू सावत्र सून. मी तुझी माफी मागणार नाही." आणि मग तेव्हा आढळराव खूप चिडतील आणि म्हणतील, "तू जर कृष्णाची माफी मागणार नसशील ना, तर मग या घरामध्ये तुला जागा नाही. या घरची थोरली सून काय, या घरची सून म्हणून मी तुला घरात घेणार नाही. आजपासून वेगळं घर शोधायचं." समर आणि पूजाला जबर धक्का बसेल. पूजा पुन्हा उद्धटपणे काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेल, परंतु गावकरी म्हणतील, "थोरले सरकार, आता या पूजाला आमच्या हवाली करा. आम्ही तिला बरोबर वठणीवर आणतो." तेव्हा समर आणि सावित्री पूजाला समजावून सांगतील, "पूजे, आता गाव पेटून उठलाय. तुझं सगळं पितळ उघडं पडलंय. गुपचूप ते काय सांगताय ते ऐकून घे, नाहीतर गाव तुझं तोंड काळं करून गाढवावर बसून तुझी धिंड काढल. मग तुला कळल." पूजा चांगलीच घाबरलेली असेल. पूजाला समजणार, आता गप्प राहण्यातच काहीतरी खरं आहे, नाहीतर आज माझं काही खरं नाही. आणि मग पूजा नाईलाजाने सगळ्यांसमोर हात जोडून कृष्णाची माफी मागणार, तिला सॉरी म्हणणार. दुष्यंत विचारेल, "काय बोललीस? ऐकू आलं नाही." आणि मग पूजा चिडून जोरात ओरडणार, "मला माफ कर, सॉरी." आणि रागारागाने तेथून निघून जाईल. समर आणि सावित्री तिच्या मागे मागे पळून जातील. तेव्हा कुठे दुष्यंतला खूप आनंद होईल. कृष्णाला आनंद होणार नाही, कारण पूजाला दुःख झाल्यावर कृष्णाला आनंद होत नाही ना, तिला सुद्धा वाईटच वाटतं. शेवटी जीवाभावाची बहीण आहे छोटी बहीण तिची. पण सगळे खुश असतील. आढळराव, बाळजाबाई, दुष्यंत, बंब्या, भक्ती, गावकरी सगळ्यांना खूप आनंद झालेला असेल आणि पूजाची चांगलीच जिरलेली असेल. फ्रेंड्स, सोमवारचा एपिसोड खरंच खूप भारी असणार आहे. पूजाची
चांगली ठासली जाणार आहे. आणि पूजाबरोबर हे व्हायलाच हवं होतं, कारण पूजाने जो काही अन्याय सुरू केलाय, कृष्णाचा अपमान करण्याचा जो पॅटर्न सुरू केलाय ना, पूजा पॅटर्न, हा खरंच खूप डेंजरस आहे. म्हणजे कृष्णामुळेच समर या घरात आला, त्याला या घरच्या मोठ्या मुलाचा मान मिळाला. कृष्णाने काय वाकडं केलं या दोघांचं? पण तरीसुद्धा चांगली व्यक्ती पाहिली, की वाईट व्यक्तींना त्यांचा त्रास होतो, राग येतो. या नियमानुसार कृष्णाचा चांगुलपणाच त्यांच्या डोळ्यांमध्ये सलतोय, एवढं मात्र खरं. आणि बाळाबाई तर झिरो ठरली या पूजासमोर. एवढा अपमान पूजा कृष्णाचा करतीये. समर आणि अनुसूया सुद्धा काहीच नव्हती. ते सुद्धा कृष्णाचा मान ठेवायचे, पाठीमागून वार करायचे. पण पूजा तर बिनधास्त वागतीये आणि सगळे तिचा काय एवढा त्रास सहन करताय हे देवालाच माहीत. कारण या मालिकेत काय सुरू आहे, पण आत्ता कुठे मालिका बरी झाली आहे, जेव्हापासून पूजाला शिक्षा मिळतीये आणि कृष्णा तिची चांगली जिरवतीये, ते पाहायला मजा येते. आणि मग पुढे काय होईल? तर पुढे तेच होणार. पूजा ही आदळआपट करत रागारागाने घरी येणार आणि मग तिच्या रूममध्ये आल्यावर तोडफोड सुरू करेल. हे इकडं फेक, ते तिकडं फेक, हे फोड, ते फोड. आणि मग समर तिच्यावर चिडणार आणि म्हणणार, पूजा, मी तुला गोंधळाच्या वेळेसच सांगितलं होतं, आता काही करू नकोस, शांत बस. पण तू माझं ऐकलं नाही. तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. तू त्या कृष्णाविरुद्ध जे काही करते ना, ते सगळं तुझ्यावरच उलटतंय आणि आज तुझा खूप मोठा अपमान झालाय. कृष्णा गावची सरपंच राहील की नाही माहीत नाही, पण तू या गावची सरपंच कधीच बनू शकत नाही. गावात तुझी काहीच लायकी नाहीये. तुला कुणीच इज्जत देत नाही, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झालंय. आणि मग यावरून पूजा आणि समरमध्ये पुन्हा एकदा भांडण सुरू होणार. पूजा ही समर ओरडणार, नीट बोलायचं माझ्याशी, असं तसं. त्यामुळे समरला राग येईल आणि समर पुन्हा एकदा पूजाची चांगलीच कुटाई करणार आणि तिला ठणकावून सांगेल, पूजे, तू या घरची थोरली सून आहे, ते फक्त माझ्यामुळे. मी या घरचा थोरला मुलगा आहे, समर रांगणे पाटील. हे लक्षात ठेवायचं आणि माझ्याशी नीट बोलायचं. मी तुझा नवरा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो, प्रेमाने बोलतो. याचा अर्थ तू माझ्याशी कसंही बोलशील, माझा अपमान करशील, असं होत नाही. मिसेस म्हणतो, बायको म्हणतो, प्रेमाने बोलतो, म्हणून डोक्यावर चढून नाही बसायचं, लायकीत राहायचं. माझा अपमान करणाऱ्याला मी सोडत नाही. दुसरं कुणी असतं ना, तर इथंच मुर्दा पाडला असता. पण तू आहे, तुझ्यावर माझं प्रेम आहे, म्हणून तुला सोडून दिलंय, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे पूजाची सुद्धा चांगली जिरणार. म्हणजे जोपर्यंत पूजा आणि समर एकत्र होते, तोपर्यंत हे दोघे एकत्र येऊन अनेक कटकारस्थानं करत होते. पण जेव्हा या दोघांमध्येच भांडणं सुरू झाली आहेत, तेव्हा मात्र मजा येईल. कारण किती दिवस कृष्ण आणि दुष्यंतने त्रास सहन करायचा. आता या पूजाची सुद्धा जिरायलाच हवी. या पूजाला सुद्धा तिच्या पापांची शिक्षा मिळायलाच हवी. कारण तिच्या पापांचा घडा भरत आलाय. ती जे काही वागते ना, ते अतिशय चुकीचं वागतीये आणि हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे झालंय, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, पूजा आणि समरचं लग्न होणं आपण एक वेळेस समजू शकत होतो, की समर हा पूजाच्या सौंदर्यामध्ये हरवून गेला. पूजा दिसायला सुंदर आहे, त्यामुळे दुष्यंत तिच्या प्रेमात पडला होता. तर समर किस खेत की मुली आहे, तो तर नक्कीच तिच्या प्रेमात पडला. म्हणजे पूजाने एकानंतर एक संपूर्ण रांगणे पाटलांच्या पोराला नादाला लावलंय. सगळ्यात आधी तर दुष्यंतला नादाला लावलं होतं. तो तर तिच्यासाठी वेडाच झाला होता. कृष्णाबरोबर लग्न केल्यानंतर सुद्धा त्याच्या मनात पूजा होती. पण शेवटी पूजाचा खरा चेहरा त्याला समजला आणि तो पूजापासून दूर झाला. मग पूजाने त्या जयकांतला गळाला लावलं होतं. नाही दुष्यंत नाही, जयकांत. शेवटी मला रांगणे पाटलांच्या घरात जायचंय असा विचार करून तिने जयकांतला फसवलं. पण जयकांतला सुद्धा तिने टांग दिली. जेव्हा तिला दिसलं की समर रांगणे पाटील आलाय आणि समर हा आढळरावांचा थोरला मुलगा आहे, म्हणजे सगळी प्रॉपर्टी, सगळा हक्क त्यालाच मिळणार. पण हे फक्त मालिकेतच होतं. खऱ्या आयुष्यात असं होत नाही. एकतर ही परंपरागत आलेली प्रॉपर्टी आहे. अर्धा हिस्सा जयकांतला मिळालाच पाहिजे. अर्धा हिस्सा आढळराव त्यांना मिळणार. त्यातला सुद्धा अर्धा दुष्यंत, अर्धा समरला. हे उगाचच थोरला आहे म्हणून सगळं त्याचंच आहे. पण शेवटी ही मालिका आहे म्हणून आपण तेही सहन करतो. मग पूजाने त्या समरला गळाला लावलं. दोघांचं प्रेम झालं, लफडं झालं. पूजाने त्याला फसवलं, त्याच्याशी लग्न केलं, सगळं मान्य आहे. पण पूजा आणि समरचं लग्न होण्याआधीच या प्रॉपर्टीच्या वाटण्या झाल्या होत्या. आढळरावांनी सगळी प्रॉपर्टी समर नाही तर दुष्यंतच्या नावावर केली होती. ही पहिली गोष्ट.
मग दुसरी गोष्ट, हा जो आढळरावांचा वाडा आहे, जो बंगला आहे, तो बळजाबाईच्या नावावर आहे. तो आढळराव किंवा दुष्यंत यांच्या नावावर नाहीये. त्यामुळे पूजा ही घरात आली तेव्हाच सगळ्यांनी तिला ठणकावून सांगायला हवं होतं, की हे सगळं घर, ही सगळी प्रॉपर्टी दुष्यंतची आहे, बळजाबाईंची आहे. आणि पूजा म्हणाली होती, की मी या गोष्टींवर दावा ठोकेल. ठोक, काय केस करायची कर. कोर्ट केस शेकडो वर्ष चालतात आणि पूजाला आयुष्यभर बाहेर झोपडीतच राहावं लागलं असतं. ही केस लांबवता सुद्धा आली असती. पण फक्त कृष्णाला त्रास देता यावा, कृष्णाचा छळ करता यावा, यासाठी पूजाला घरात घेतलं गेलं. आणि मग कोणत्याही मालिकेत कोणत्याही मुख्य पात्राचा झाला नसेल एवढा अपमान कृष्णाचा करण्यात आला. कृष्णाने हे सगळं सहन करण्याची गरज नव्हती, परंतु तरीसुद्धा कृष्णाने हे सगळं सहन केलं. आढळराव घरात होते, पण आढळरावांनी सुद्धा मूग गिळले होते. त्यामुळे आढळरावांनी सुद्धा कृष्णाचा हा सगळा अपमान होऊ दिला. त्यामुळे प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. आणि त्यात बाळजाबाईचं तर काय करून ठेवलंय देव जाणे. आम्हाला सगळ्यांना मान्य आहे की बाळजाबाई ही आता सुधारली आहे, पण ही पूजा बाळजाबाईचा वाटेल तसा अपमान करतीये. म्हणजे आजपर्यंत बाळजाबाई ही लग्नाआधी नाचणारी बाई होती, यावरून कुणीही तिची थट्टा केली नव्हती. पण पूजाने अनेकदा या गोष्टीवरून तिची थट्टा केली आहे. छुम 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 असं म्हणाली. त्यानंतर तुम्हाला नाचण्याचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही नाचता का, असं म्हणून बाळजाबाईचा अपमान केला. आणि एक वेळेस कृष्णा दुष्यंत स्वतःचा अपमान सहन करून घेत आहे, ते मान्य आहे. दुष्यंताचा तर बाळजाबाईवर राग आहे, त्यामुळे बाळजाबाईला कुणी मारलं तरी दुष्यंत काही बोलणार नाही, तो तर चिडलेलाच आहे. पण कृष्णाला तर बाळजाबाई आवडते. दोघी सासू सुना आई मायलेकी सारख्या राहतात. मग ही पूजा जेव्हा बाळजाबाईचा अपमान करते तेव्हा सुद्धा कृष्णा मूग गिळून गप्प बसते, एक शब्दही बोलत नाही. उद्या पूजाने बाळजाबाईच्या थोबाडीत मारली तरी सुद्धा कृष्णा आणि दुष्यंत सहन करून घेतील असंच वाटतंय. ठीक आहे, कृष्णा आणि दुष्यंत काही बोलत नाही, पण बाळजाबाई सुद्धा गप्प बसते. बाळजाबाई अशी बाई होती जी समोरच्याला स्वतःच्या नजरेने गप्प बसवायची. आणि आजही बाळजाबाई कमी नाहीये. बाळजाबाईने मनात आणलं तर या पूजा आणि समरला गावातून पळून लावील एवढी तिच्या ताकद आहे. पण तरीसुद्धा बाळजाबाई मान खाली घालून डोळ्यात पाणी आणून सगळं सहन करते. स्वतःचाही अपमान सहन करते आणि या पूजाचा सुद्धा अपमान सहन करते. आणि आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे झालंय, प्रेक्षकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलंय. पण सोमवारच्या एपिसोडमध्ये जो ट्विस्ट येणार आहे ना, तो खूप भारी असणार आहे. जेव्हा संपूर्ण गावासमोर, पंचायतीसमोर या पूजाला कृष्णाची हात जोडून माफी मागावं लागणार. आणि पूजासाठी हा अपमान खूप मोठा असेल. आता पूजाचे सगळे प्लॅन एक एक करून फेल व्हायला लागले आहेत आणि पूजा नक्कीच कृष्णासमोर लोटांगण घालणार एवढं दिसतंय फ्रेंड्स. आणि त्यात अनुसूया अनुसूया कोठे गेली आहे हे कळायला मार्ग नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनुसूयाला वेडाचा झटका आला होता आणि अनुसूया ही येडी झाली. मग तिला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण त्यानंतर तिचं दर्शन झालेलं नाही आहे. समरला आपल्या आईचं काही देणं घेणं नाही आहे. माझी आई गेली येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये म्हणून त्याने विषय सोडून दिला आहे. त्यानंतर पूजाशी लग्न केलं आणि तसंही नवीन नवीन लग्न झाल्यावर त्याला काही सुचत नाही आहे. रात्रंदिवस माझी पूज्जू डार्लिंग करत तो बसलाय. पण अनुसूया ही घराबाहेर गेली आहे तर ती कायमच घराबाहेर राहणार का, तर नाही. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनुसूयाची सुद्धा पुन्हा एंट्री होऊ शकते. आणि अनुसूया जेव्हा परत येईल तेव्हा पूजा तिचा सुद्धा यथेच्छ अपमान करणार, कारण पूजा ही फक्त पैशावाल्याची आहे. आणि पूजाला कोणाचं घेणं देणं नाहीये, ना नवऱ्याचं, ना आपल्या सासूचं, ना संसाराचं. फक्त पैसा हे एकमेव तिचं सर्वस्व आहे. आणि पूजा या पैशांसाठी काहीही करू शकते. त्यामुळे जेव्हा अनुसूया घरात परत येईल तेव्हा पूजा तिच्याही वाकड्यात जाणार. आणि मग पूजा विरुद्ध कृष्णा, बाळजाबाई, अनुसूया, दुष्यंत, आढळराव संपूर्ण घर उभं राहील आणि या पूजाची सगळेजण चांगली जिरवतील असंच दिसतंय. पण पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला पूजा विरुद्ध सगळे उभे ठाकलेले दिसतील. एक फिल्म विरुद्ध सगळे सुपर हिरो उभे राहतात ना, तसे. आणि मग सगळे जेव्हा पूजा विरुद्ध उभे ठाकतील तेव्हा पूजाचं काही खरं नाही, कारण कृष्णाची सुद्धा एक लिमिट आहे. कृष्णा कुठपर्यंत अपमान सहन करणार. मला हे घर एकत्र ठेवायचं आहे, मला या घरात वाद नको आहे, या घराचे तुकडे व्हायला नको,
असं म्हणून म्हणून कृष्णा अपमान सहन करतीये. परंतु अपमान सहन करण्याला सुद्धा सीमा असते आणि ही सीमा आज न उद्या ओलांडली जाणार एवढं मात्र खरं. आज तर दुष्यंत, आढराव हे कृष्णाच्या बाजूने बोलताय, कृष्णाला म्हणताय की तू अपमान सहन करू नको. पण आज न उद्या कृष्णाला याची जाणीव होईल की अपमान करणाऱ्यापेक्षा, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा जबाबदार असतो, दोषी असतो. आणि कृष्णाला हे कळत नाहीये की ती पूजाचा अपमान सहन करतीये, ज्यामुळे पूजाला असं वाटतंय की ती काहीही करू शकते. कृष्णाचा अपमान करता करता हळूहळू ती बाळजाबाईचा अपमान करायला लागलीये, दुष्यंतचा अपमान करायला लागलीये. आणि तो दिवस दूर नाहीये जेव्हा पूजा ही आढरावांचा अपमान करेल आणि सगळ्यांसमोर आढरावांना म्हणेल, ए थेरड्या म्हाताऱ्या, लायकीत राहा, तुझे दिवस संपले. आता मी या घरची सून आहे, मी या घरचं भविष्य आहे. आता या घरात माझा आदेश चालणार, मी म्हणेल तसं होईल, तू गप्प रे. तेव्हा कृष्णा काय करणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. कारण कृष्णाने स्वतःचा अपमान सहन केला, बाळजाबाईचा अपमान सहन केला, दुष्यंतचा अपमान सहन केला, पण आढरावांचा अपमान ती नाही सहन करणार असंच दिसतंय. मग तिने काहीही ठरवलेलं असं की पूजा जे म्हणेल ते मी ऐकेल, मला या घराचे तुकडे होऊ द्यायचे नाहीये, मी सगळा अपमान सहन करणार. पण पूजाने आढरावांचा केलेला अपमान कुणीच सहन करणार नाही. मग कृष्णा पण नाही, दुष्यंत पण नाही आणि बाळजाबाई पण नाही, कदाचित समरसुद्धा नाही. कारण समरला सुद्धा कुठेतरी कळून चुकतंय की ही पूजा चुकीची आहे, वाईट आहे आणि आपले वडील आढराव यांचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे त्याच्यासुद्धा लक्षात यायला लागलंय. कारण फक्त पूजाच्या जीवावर किती दिवस तो जगणार आहे. माणसाला फक्त बायकोचंच नाही तर आपल्या कुटुंबाचंही प्रेम हवं असतं. आई, बाप, भाऊ, बहीण सगळे हवे असतात. आणि नव्याचे 9 दिवस संपल्यानंतर नक्कीच समरला सुद्धा ही अक्कल येईल की ही पूजा फक्त पैशांसाठी माझ्याशी लग्न करून या घरात आली आहे. तिचं माझ्यावर प्रेम नाही आहे, तिचा माझ्यावर जीव नाही आहे. आणि ही जी काही सत्ता, पैसा ती मिळवण्याचा प्रयत्न करते फक्त स्वतःसाठी. आणि तिला मी बिलकुल आवडत नाही हे तिला चांगलंच कळून चुकलंय. मग समरला सुद्धा लवकरच अक्कल येईल, समरसुद्धा बदलणार आणि मग समरसुद्धा पूजाच्या विरोधात येऊन थांबेल असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, खरंच आता हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होत जाणार आहे. तर तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.